पिछले 29 सालों से चली आ रही परंपरा के तहत श्री गणेश रहिवासी सेवा मंडल के संस्थापक अध्यक्ष अशोक पाटिल द्वारा सेक्टर 15 चाराजा को बड़े ही भक्तिभाव के साथ विराजमान किया गया है। इस गणेशोत्सव में आध्यात्मिक अनुभव और भक्ति का अभूतपूर्व दर्शन करवाते हुए मंडल द्वारा श्री सत्यनारायण महापूजा, भजन कीर्तन, गणपति भक्तों का सत्कार और भव्य महाआरती का आयोजन किया गया, जहां इस अवसर पर बप्पा के दर्शन लेने तमाम भक्तजन दूर दूर से खींचे चले आए। इस मौके पर संस्थापक अध्यक्ष अशोक पाटिल के साथ इस दौरान पूर्व नगर सेविका संगीता पाटिल, अध्यक्ष नामदेव कुंभार, कार्याध्यक्ष हरीश पुजारी, सचिव संतोष वायाल, साथ ही मंडल के तमाम पदाधिकारी उपस्थित थे। इस दौरान मंडल द्वारा आयोजित श्री सत्यनारायण महापूजा में बड़ी संख्या में भक्तजनों ने भाग लेकर भगवान का आशीर्वाद लिया। साथ ही आने वाले तमाम श्रद्धालुओं, महिला पुरुष पदाधिकारियों और कार्यकर्ताओं का अशोक पाटिल और संगीता पाटिल के माध्यम से जाहिर सम्मान किया गया। बता दें कि सेक्टर 15 चाराजा के दिव्य दरबार को भक्तिमय बनाते हुए भक्ति रस के साथ ऐरोली सेक्टर 4 के संत ज्ञानेश्वरी भजन मंडल की ओर से बप्पा के मंडप में बड़े ही भक्ति भाव के साथ भजन कीर्तन कार्यक्रम का आयोजन भी किया गया, जहां सुमधुर भजनों की गूंज ने परिसर में आध्यात्मिक और पावन वातावरण का संचार किया। वहीं तत्पश्चात विधि विधान और भक्ति भाव से महाआरती की गई, जहां सभी भक्तजनों ने महाआरती में शामिल होकर परिसर को भक्तिमय वातावरण में सराबोर कर दिया। इस दौरान अशोक पाटिल ने कहा कि पिछले 29 वर्षों से गणेशोत्सव से लेकर अनंत चतुर्दशी तक आयोजित होने वाले सभी कार्यक्रमों में प्रभाग के नागरिकों का हमेशा से ही सक्रिय सहभाग रहा है। श्री गणेश रहिवासी सेवा मंडळाच्या माध्यमातून गेली 29 वर्ष या ठिकाणी या विभागामध्ये सर्व रहिवासी बंधू भगिनींच्या माध्यमातून त्याचबरोबर सर्व जाती धर्मातल्या लोकांना आम्ही एकत्रित घेऊन या ठिकाणी हा गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो। या ठिकाणी खऱ्या अर्थाने या मंडळाचे माझे प्रमुख सहकारी राजेंद्र जोशी असतील, नामदेवजी कुंभार असतील, सदानंदजी दरेकर असतील, हरीजी पुजारी असतील, किसनजी शिंदे असतील, प्रसादजी शिंदे असतील, त्याचबरोबर आमचे गणेश रॉय असेल किंवा अन्य सर्व संतोषजी वायाळ, माझे सर्व सहकारी आणि या विभागाच्या नगरसेविका संगीता पाटील यांच्या सर्वांच्या माध्यमातून या विभागामध्ये गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत गेली 10 दिवस अतिशय मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये या ठिकाणी वातावरण मनोभावी होत असतं। वहीं उन्होंने आगे कहा कि राज्य के वन मंत्री गणेश नायक के मार्गदर्शन में सर्वधर्म समभाव की भावना से सामाजिक उपक्रमों का आयोजन किया जाता रहा है। आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आनंद होतोय की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री, त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जे लोकांना आपण प्रत्येक तळागाळातील सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी सन्मान करा, ज्येष्ठांचा सन्मान करा, माता भगिनींचा सन्मान करा अशी शिकवण दिल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रत्येक धार्मिक सण आम्ही सर्व धर्म समभाव लोकांना या ठिकाणी घेऊन एकत्र करत असतो। आणि या मंडळाच्या माध्यमातून गेली 10 दिवस लहान मुलांकरता एक उत्साहाचं वातावरण व्हावं म्हणून चित्रकला स्पर्धा असो, महिलांकरता वेगवेगळे विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवत असतो। त्याचबरोबर भजन मंडळ या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होत असतो, म्हणजे जेणेकरून एकदम भक्तिमय वातावरण या ठिकाणी खऱ्या अर्थाने होत असतं। आणि आम्हाला आनंद आहे की ही सेवा करण्याची संधी या गणेश रहिवासी सेवा मंडळाच्या माध्यमातून आम्हाला मिळत असते आणि ही सेवा केल्यानंतर आम्हाला देखील अतिशय आनंद होतो आणि असेच सेवा करण्यामध्ये आम्हाला आनंद मिळत राहील असं आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। वहीं उन्होंने बप्पा के समक्ष सभी नागरिकों के सुख और समृद्धि की भी कामना की। अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये या गणरायाच्या चरणी आम्ही सबत्ती या ठिकाणी गणरायाच्या चरणी साखर घातलेलं आहे की या विभागातील माझ्या सर्व राहणाऱ्या रहिवासी बंधू आणि भगिनींचं आरोग्य, सुखाचं, समृद्धीचं आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्याकरता हा सेक्टर 15चा राजा नक्कीच त्यांना त्यांच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, हीच आमची सदिच्छा। आणि मनापासून सर्व
सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.